सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या महिन्याभरामध्ये शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून यामागे शहरात वाढीस लागलेले अवैध धंदे असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे आयुक्तालय हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी मारहाणीच्या घटना वाढल्या असून चोऱ्या घरफोड्यांना आळा घालण्यात शहर पोलीस अपयशी ठरले आहेत। तसेच प्राणघातक हल्ले वाढले असून सर्रासपणे कोयते तलवारीचा वापर मारहाणीमध्ये होत असल्याने शहरात पोलीस आहेत की नाही असा प्रश्न नाशिककरांना पडलाय। शहर पोलीस आयुक्तांनी आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथके नियुक्ती केली आहेत। मात्र गुन्हेगारी घटनांना आळा बसण्याऐवजी मारहाणी, प्राणघातक हल्ले यांसारख्या घटना सातत्याने घडत आहेत। मारहाणीच्या सर्वाधिक घटना अंबडमध्ये 13 तर नाशिक रोड हद्दीत 11 आणि उपनगरमध्ये 10 गुन्हे दाखल आहेत। भद्रकालीतही 8 मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत। तसेच वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली जात आहे। यामागे शहरात वाढलेले अवैध धंदे असल्याचे सांगितले जात आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये शहरात मटका, जुगार, अवैध मद्य विक्री यांसारखे बेकायदेशीर धंदे सुरू झाले आहेत। तर रस्त्यालगतच्या चायनीज खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर विनापरवानगी मद्याचे पार्सल विकले जात आहे। तिथेच मद्यपी मद्यांच्या पार्ट्या करतात। चोऱ्या, घरफोड्या आणि जबरी चोऱ्यांना अटकाव बसलेला नाही। सातत्याने या घटना घडत असून पोलिसांची गस्ती पथके निकामी ठरल्याचेच यातून स्पष्ट होत आहे। गेल्या महिन्याभरामध्ये शहरात 42 चोऱ्यांचे गुन्हे तर 24 घरफोड्या आणि 17 जबरी चोऱ्यांचे गुन्हे दाखल झाले आहेत। तर 54 वाहनांच्या चोऱ्या चोरट्यांनी केल्या आहेत। याची सारी माहिती पोलिसांना असूनही कारवाई होत नसल्याने शहरात गुन्हेगारी वाढल्याचे नागरिक उघडपणे बोलत आहेत। जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडेसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक।